आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं SIR अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मुसळधार पाऊस सुरू असतानाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात प्रशिक्षक डॉक्टर निमिष साने यांनी अभियानाचे उद्दिष्ट, बूथ स्तरावरील नियोजन, मतदारांशी प्रभावी संवाद, संघटनात्मक शिस्त आणि आगामी कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा केली। कार्यक्रमाच्या प्रारंभी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली। त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचं आवाहन केलं। या शिबिरात BLA 2 प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, विभागीय समन्वयक यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। यावेळी नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। प्रतिकूल परिस्थितीतही कार्यकर्ते ज्या निष्ठेने आणि शिस्तीने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले त्यातून ठाणे काँग्रेसची संघटनात्मक ताकद स्पष्ट होते। प्रत्येक बूथ सक्षम करणं, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणं आणि जनतेशी सातत्यानं संवाद ठेवणं हेच आमचं पुढील ध्येय असून आगामी काळात प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन सातत्यानं करण्यात येईल असं ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितलं। आता जी SIR ची प्रक्रिया चालू आहे ती काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही BLA 1 मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आम्ही त्या ठिकाणी BLA 1 त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत। BLA 1 च्या माध्यमातून BLA 2 च्या नियुक्त्या केल्या जात आहेत की जेणेकरून जेव्हा शासनाचा BLO त्या प्रत्येक नागरिकाच्या दरवाजापर्यंत जाईल त्यावेळी काँग्रेस पक्षाचा जो BLA 2 असेल तो त्यांच्याबरोबर असेल। त्यासाठीचं प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सकपाळ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत। प्रत्येक जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे आपले 3.5 मतदारसंघ या ठिकाणी मोडतात या मतदारसंघांमध्ये जे BLA 1, BLA 2 आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले होते त्यांचा आढावा घेण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निमिषजी साने या ठिकाणी आलेले होते आणि निमिषजी साने यांनी आता या शिबिराच्या माध्यमातून सर्व BLA 2ना त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांचे काही प्रश्नोत्तरं होते त्यांना समर्पक अशी उत्तरं दिलेली आहे। त्यामुळे शासनाचा BLO ज्यावेळी आता नागरिकांच्या दरवाजामध्ये जाईल त्याच्याबरोबर आमचा काँग्रेसचा BLA 2 हा त्यांच्या ठिकाणी बरोबर असेल। त्यांना काम करताना ज्या ज्या क्युरी येतील किंवा काय काय अडचणी असतील, कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या पाहिजे त्या शासनाच्या BLOला मदत करण्याचं आणि नागरिकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल।